आज आम्ही दोघं चाललेलो आहोत खूप मोठी शॉपिंग करायला। आज तुम्ही आमची शॉपिंग बघताल। आज एवढे बंडल घेतलेले एवढे बंडल क्या बात कर रहे हैं? आम्ही असे घेणार आहोत। बघा आता काय घेणार आहोत तुमच्यासाठी सरप्राईज आहे। आज आम्ही काय घेणार आहोत तुम्ही ओळख तुला अभी मजा आएगा ना भिड़ो। ठीक आहे चला आम्ही चाललेलो आहोत आता टू व्हीलरने। आज फोर व्हीलर मध्ये नाही चाललेलो आहोत। विक्रमची बुलेट आमची वाट बघते बघा। विक्रमची बुलेट पण मॅचिंग। विक्रम आणि मी दोघं जण मॅचिंग। आता चाललोय सासून जावं दोघे चालले पैसे उरवायला चालले बघायचं पण काय घेतोय आज तुमच्यासाठी सरप्राईज आहे। ओळखून नको विक्रम गाडी काढतोय। विक्रमच्या गाडीला लॉक कसा केलाय बघा। पूर्ण असा लॉक आहे। मागून अशी गाडी लागलेली आहे। विक्रमला गाडी काढता येत नाहीये। काढली विक्रमने गाडी चला बघा। आम्ही दोघे जण चाललेलो आहोत। बाय बाय। आलो बघा कुठे आता सुरू होणार आमची शॉपिंग। विक्रम गाडी लावून येतोय। आम्ही बघा कुठे आहोत। विक्रम येतोय बघा। सरांनी सल्यूट केलं आम्हाला। बघू शकता किती आमचे सासू किती गाड्या घेणार आहेत। माझे पॉईंट्स असतात नेहमीचे ते तसे दोन काढा झालं आपलं फिक्स। आपण घेतली येईल वॉच अशा दोन घेतलेल्या एक बेडरूमसाठी आणि एक हॉलसाठी। बात तो सही है। दौड़ना तो पड़ता है। तुम्हाला आवडलं की नाही सांगा। हा नाही चांगला दिसत आहे। हा नाही चांगलं थांबा आपण दुसरं ट्राय करू। आपल्याला काय ट्राय करायचे हे एवढं छान नाही हा ठीक आहे चांगलं थांबा ट्राय करू। कोणता करू सांगा। गांधीजींसारखं वाटतोय का? गांधीजीचा गोल होता। गांधीजींचा इतका मोठा नव्हता का थांबा नाही। मला सनग्लासेस आवडत नाही। मी सनग्लासेस घालत नाही आणि त्याची प्राइस बघून तर मला चक्कर आलेली आहे। आता ही इतकी मोठी घड्याळ 1500ची आहे आणि हा इतका असा चष्मा 2000चा आहे। हो आतमध्येच ठेवलंय घेतली आहे आम्ही घड्याळ आणि चाललोय आता बिलिंगसाठी। आता आमच्या खिशाला किती मोठा बांबू आहे तुम्ही विचारच करू शकता। आमचे पॉइंट्स पण आहेत। आता किती पॉइंट्स होतात माहित नाही। आपल्या जुन्या घड्याळ दिल्या तर हे लोक 20% कमी करतात आणि माझ्याकडे जुन्या घड्याळ भरपूर आहेत। आता मी जाणार आहे घरी आणि जुन्या घड्याळ घेऊन येते आणि मग इथे ते रिफंड करून घेते। माझा घड्याळ घ्यायचा प्लॅन झालेला होता पण त्यांच्याकडे कसं आहे आता 20% डिस्काउंट आपल्याला मिळणार आहे जुन्या
त्यांच्या त्या आपल्याला रिफंड करायच्या आहेत आणि त्या घरात पडून त्याचा उपयोग पण काही नाही हो. त्याच्यामुळे म्हटलं आपण उद्या घड्याळ आणू, मग ही घड्याळ विकत घेऊ आणि मग नवीन मेहमान आपल्या घरात येणार.